म्हणजे आता बुद्धांचं उदाहरण तू घेतलं, तर ते निर्भय का झाले? त्यांनी उपवास खूप केले ना, म्हणजे उपवास केल्यावर त्यांची हाडं दिसताना एक पुतळे पण आहेत. तर ते उपवासानंतर ते निरंजना नदीच पार करू शकेनात. तेव्हा त्यांना लक्षात आलं, की आपण निरंजना पार करू शकत नाही या उपवासानी. तर हे कोडं कसं पार करणार? म्हणून त्या दिवशी त्यांनी उपवास सोडला. त्या दिवशी त्यांना ते त्यांचे 5 शिष्य सोडून गेले, बरोबर. की गुरु बाटला म्हणून. म्हणजे गुरु भ्रमित झाला. त्याच दिवशी रात्री वैशाख शुद्ध पौर्णिमेला त्यांना ज्ञान झालं. ज्ञान झालं म्हणजे काय झालं? त्यांना हे कोडं उलगडलं, की बाहेर काहीच नाहीये. जे काय आहे ते आत आहे. हो. आणि आत आहे हे समजावून सांगणं एका पॉइंट पर्यंतच शक्य आहे. ज्याने त्याने ते समजलं तरच ते शक्य आहे. म्हणून ते अत्तदीप भव असं म्हणतात ते. त्यामुळे तुला लक्षात घे, की बुद्ध ही अवस्था आहे. बुद्ध हे नाव नाहीये. क्या बात. त्यामुळे जे जे बुद्ध पुरुष झाले ते निर्भय झाले. तू बघ कित्येक बुद्ध पुरुष अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा ठाम राहिले. आता बघ शिखांचे जे गुरु आहेत त्यांच्या अंगावर उकळतं पाणी टाकलं, त्यांच्या मुलांना भिंती बांधून मुघल राजांनी मारून टाकलं, तरी ते अविचल राहिले. तर हे बुद्ध पुरुष आहेत. त्यांनी ओळखलं होतं की आपल्या कृतीचा जो आत्ताचा परिणाम आहे तो इमॉर्टल नाहीये. कळलं ना? इमॉर्टल परिणाम तो आहे जो आपल्या नंतर टिकणार आहे. तिथे त्यांनी मोगलांचे पाय धरले असते तर त्यांना वतन मिळालं असतं. 40 जणांनी नाही का गुवाहाटीला जाऊन केलं. तेच करायला सगळ्यांना मोकळीक असते. चॉईसेस. तुम्ही आपल्या कृतीने जे उदाहरण घालून देता ते तुमच्या नंतर जिवंत राहतं. तुम्ही गेल्यावर जिवंत राहत नाही, ते तुम्ही तात्काळ त्याची कोंबडी कापून अंड न खाता कोंबडीचं एकदम सोनं करायला जातात. ती ग्रेडे कापणे वगैरे असं करतात. तेव्हा संपलं. म्हणजे युअर ओव्हर. युअर एक्झिस्टन्स इज ओव्हर. युअर पर्पज ऑफ लाईफ इज फिनिश्ड. देन म्हणजे नंतर तुम्ही फक्त इंद्रियांची चोचले पुरवू शकता. पण मग किती बाया भोगणार, किती वस्तूची किती शिप घेणार, किती जमीन घेणार, किती बंगले बांधणार, काय करणार?